हॅलो. अलर्ट राहा. घरात कोणतरी गेले. तुम्ही पुढे लक्ष ठेवा. मी मागून जातो. तुम्ही थांबा, मी मॅडमना फोन करतो. मॅडम सांगतील ते आपण ऐकूया. ओके. हॅलो. हॅलो मॅडम, तुम्ही सांगितलेला अंदाज खरा ठरलाय. बहुतेक देवीसिंग रणजित साहेबांच्या घरी आलाय पुरावे शोधायला. मला वाटलंच तो येणार. तुम्ही तिथेच थांबा, मी आलेच. आता काही झालं तर तो आपल्या हातून सुटता कामा नये. हो मॅडम. देवी सिंग, फायनली तू माझ्या जाळ्यात अडकलायस. आज मी तुला नाही सोडणार. कुठं राहिलंय हे डॉक्टर? अजून कसं आलं नाही? त्यात त्यांनी फोन बी नाही केला. पोलिसांनी गावलं बिवलं तर नसतील ना ती? बया, काय व्हायचं या पोरीचं? लग्नाआधीच डॉक्टरांची एवढी काळजी करते. येतो गो. हवं बघितलं का तिकडं? होय, डिंपल आहे. ती मला बी दिसतय, पण बघा की डॉक्टरांची किती काळजी करते. मी किती नवलं जेवून घे, पण नाही, डॉक्टर आल्यावर जेवीन म्हणाली. बघितलं, तू नुसती काळजी करत होती. मी म्हणलो होतं ना, एकदा जबाबदारी अंगावर पडली ना, माणूस आपोआप सुधारतो. खरं आहे तुमचं. चल येतो. होय. डिंपल, अगं येतील डॉक्टर, नको काळजी करूस. जा जेवून घे. नाही, मी थांबते व्हायच. आव, तुम्ही नका काळजी करू, मी तिला जेवायला घालते. तुम्ही जा कामावर. होय, येतो मी. डिंपल, अगं डॉक्टरांना काय आज उशीर झालाय होय? ती एवढं काळजी करायला लागलीस? आणि असं कुठल्या कामावर गेलेत ग? मला नाही माहित. मग कशाला टेन्शन घेतीयस? चल जेवून घे. मी कशाला टेन्शन घेऊ? जा तू जेव, मी थांबते. म्या काय म्हणते, आधी जेवून घे आणि मग वाट बघत बस म्हणे. चल अगं चल म्हणते तर. ऐक ग, चल.
कुठे ठेवला याने फोटो? काहीही करून मला फोटो मिळायलाच हवा. फोटो नाही सापडला तर अख्खं घर जाळून टाकीन मी, पण त्या दिव्याच्या हाती काही लागू देणार नाहीये. काही झालं तरी मी इथून रिकाम्या हाताने परत जाणार नाहीये. मॅडम, मोठ्या साहेबांना कळवू? का? तुम्हाला शंका आहे का माझ्यावर? मी तर देवी सिंगला पकडू शकत नाही का? नाही, तसं नाही मॅडम. मग कसं आहे? तुम्ही तर सस्पेंड आहे ना, आम्ही तुमच्यासोबत. तुम्ही त्याची काळजी करू नका. मी फक्त सस्पेंड झाले, कामातून बाहेर नाही काढलंय मला. त्या देवी सिंगला मीच पकडणार, त्याच्यामुळे सस्पेंड झालीये मी. सोडणार नाही त्याला. चला. इथे कुठेच कसं नाहीये फोटो. नाम्या खोटं तर बोलला नाही ना माझ्याशी? दिव्यानं तर माझ्या भोवती नाम्याकडून हा सापळा रचला नसेल. मी पुन्हाही इथे यावं आणि तिच्या जाळ्यात अलगद सापडावं म्हणून हे शक्य नाहीये. काहीच कळायला मार्ग नाहीये. त्या इन्स्पेक्टरला फोटो सापडला होता तर मग गेला कुठे? माझ्या आधी डिंपल त्याला भेटली होती. डिंपलने तर फोटो लपवला नसेल मला ब्लॅकमेल करण्यासाठी. नाही नाही, असं असतं तर तिने मला इथे येऊच दिलं नसतं. ती एवढी पण मूर्ख नाहीये. तिला माहितीये मी अडकलो तर ती सुद्धा अडकणार. याचा अर्थ फोटो इथेच कुठेतरी असेल, पण कुठे कुठे सापडणार तो? सापडायला हवा, लवकरात लवकर सापडायला हवा. माझं इथे जास्त वेळ थांबणं धोक्याचं आहे. कुठे? मॅडम, तो कुठून गेला कसं गेला काही कळलं नाही, पण आतनं आवाज आला. काहीतरी करावं लागेल आपल्याला. तुम्ही एक काम करा, तुम्ही मागे जा. काही दिसते का बघा. तुम्ही माझ्या बरोबर या. शिखरे, दार उघडावं लागेल. आपल्याला दार तोडायचं नाहीये, आपल्याला दार उघडायचंय. त्याला कळलं नाही पाहिजे आपण इथं आहात म्हणून. जा, काही मिळतं का बघा दार उघडायला.
कोणीतरी आले. शिखरे, आवाज न करता. दिव्या, ही काय करते इथे? हवलदार इथे काय करतोय? फार मोठा गेम खेळले ते लोक माझ्याशी. मला काहीतरी करायला हवं, काहीतरी करायला हवं. देवी देवी देवी, काहीतरी कर देवी. मम्मा, 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 मम्मा कुठे आहेस तू? मम्मा, हॅलो. तुझी मम्मा आता घरी नाहीये ना? मी तुझ्या घरी येणार आणि तुला घेऊन जाणार. कोण बोलतायत तुम्ही? तुझ्या मम्माला आता तुला कधीच बघता येणार नाही. मी तिकडे येऊन तुला घेऊन जाणार आणि तुला मारून टाकणार आणि तुझ्या मम्माला पण मारून टाकणार. मम्मा कुठे आहेस तू? मायरा, बोल मायरा. काय अगं, काय झालंय तुला? का रडतेस तू? घाबरू नको मायरा. मी खूप इम्पॉर्टंट कामसाठी बाहेर आली आहे. मी लवकरच येते. मायरा रडू नको. मी येते ना, लवकर येते बेटा. मायरा रडू नको. बरं बरं, मी काहीतरी करते मायरा. तू रडू नकोस. हा, आले आले. बोला ना, काय झालं? एवढ्या रात्री का फोन केलाय? सॉरी डॉक्टर, मी तुम्हाला एवढ्या रात्री डिस्टर्ब करते, पण माझ्याकडे दुसरा ऑप्शन नव्हता. काय काय झालंय? ऍक्च्युली मायरा घरी एकटी आहे आणि ती खूप रडतीये. तुम्ही प्लीज तिच्याकडे जाल का? प्लीज. काय झालंय तिला? का रडतीये? ते माहित नाही, पण ती खूप घाबरली आहे. हे पहा, मला असं वाटतं माझ्यापेक्षा आता तिला तुमची जास्त गरज आहे. अशा वेळी कोणीतरी जवळच हवं असतं. तुम्ही कुठे बाहेर आहात का? तुम्ही बाहेर असाल तर लवकर घरी जा, नाहीतर तिला पुन्हा पॅनिक अटॅक येऊ शकतो. डॉक्टर, तुम्ही प्लीज असं बोलू नका. आता कितीही वाटलं ना, तर मी तिच्याकडे जाऊ शकत नाही. प्लीज अंडरस्टँड डॉक्टर. तुम्ही प्लीज तिच्याकडे जा ना, प्लीज. सॉरी, पण मायरापेक्षा असं तुम्हाला काय महत्वाचं काम आहे? हे बघा, मी तुम्हाला आता सांगू शकणार नाही, पण एवढं सांगू शकते की आता मी घरी जाऊ शकत नाही. प्लीज प्लीज डॉक्टर, तुम्ही जा ना. ती खूप रडतीये डॉक्टर. बरं ठीक आहे, जातो मी. थँक्यू डॉक्टर.
माझी तर हालतच नाहीये इथून. आता काय करू रे, बाहेर कसा पडू? लाईट नाहीये. मेन स्विच ऑन करा. चला बंगलावर. सुटला हातून. मॅडम, हाताचं काय कारण नाही. हे बघा काय सापडले, आरोपीचा पेन. हा कसला पेन आहे?